नमस्कार. आपण मागच्या 2 भागांमध्ये मूल्य शिक्षणासंदर्भात माहिती बघितली. मूल्य शिक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूल्य म्हणजे काय, मूल्य शिक्षणाची आपल्याला गरज का वाटली आणि या मूल्य शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये होणारा जो एकूण बदल आहे, परिवर्तन आहे, याचा आपण विचार केला. थोडक्यात काय तर मानवी जीवनासंबंधी व्यक्तीच्या किंवा समाजाच्या ज्या काही धारणा आहे त्याला आपण मूल्य असं म्हणतो. आणि ही सर्व मूल्य व्यक्तीच्या समाधानासाठी, आनंदासाठी, सुखी जीवनासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी निर्माण केलेली असतात. मूल्य शिक्षण म्हणजे व्यक्तीने चांगलं वागण्यासाठी तिला शिकवणं होय, किंवा चांगल्या वागण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान देणं, याला आपण मूल्य शिक्षण असं म्हणतो. शिक्षण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते चांगलं आणि वाईट असंही असू शकतं. पण मूल्य शिक्षणामध्ये असं अभिप्रेत आहे की व्यक्तीनं चांगलं वागलं पाहिजे. एखादी गोष्ट तयार झाली असेल तर त्या गोष्टीचा 2 पद्धतीने उपयोग करता येतो. एक चांगलाही उपयोग करता येतो, एक वाईटही उपयोग करता येतो. जसं सुरी किंवा चाकू किंवा कात्री, आपण चाकूचा उपयोग केला किंवा कटरचा उपयोग आपण जर ठरवला, एखादी व्यक्ती त्या चाकूच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा खूनही करायचं काम करेल आणि तोच चाकू डॉक्टरच्या हातामध्ये किंवा तशा प्रकारचं हत्यार जर डॉक्टरांच्या हातामध्ये आलं तर ते शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरं करण्याचाही प्रयत्न करतात. इथं संबंध येतो मूल्याचा. व्यक्तीला आपण जे काही करतो आहे ते कशाकरता करतो आहे, ते कशासाठी आहे, हे कळलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की माणसाकडे अणुबॉम्ब बनवण्याचं ज्ञान आहे, परंतु या बॉम्बचा उपयोग चांगल्या किंवा वाईट गोष्टीसाठी करायचा, मग तो चांगल्या गोष्टीसाठी करायचा की वाईट गोष्टीसाठी करायचा, याचं ज्ञान असणं म्हणजे मूल्य असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे मूल्य आणि मूल्यांचं शिक्षण हा एकमेकांशी असणारा एक महत्त्वाचा संबंध आहे आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचं जीवन माणसाला जगता येतं. मूल्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा मूल्य आपण पाळायची कशी, किंवा मूल्य शिकायची कशी, किंवा मूल्यांचं आपण अनुकरण कसं करायचं, याचा विचार करत असताना आपल्याला 2 घटकांचा विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा माणूस काय करतो, माणूस नेहमी एकतर भावनात्मक होऊन काम करतो किंवा फक्त बुद्धीच्या जोरावर काम करतो. म्हणजे व्यक्तीच्या भावना आणि व्यक्तीची बुद्धी या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टींच्या अनुषंगाने व्यक्तीकडून काम होत असतं. पण मूल्याचा उपयोग करत असताना, मूल्य रुजवीत असताना या मूल्यांच्या रुजवण करण्यामध्ये बुद्धीचाही विचार आला आणि भावनेचाही विचार आला. नुसतं बौद्धिकदृष्ट्या आपण जर विचार केलं तर आपल्यापुढे का असा प्रश्न उभा राहतो, का हे मी करायचं, नाही केलं तर काय होईल, केलंच पाहिजे का, असा प्रश्न निर्माण होतो. जसं की मातृदेवोभव, आईला देव माना. मग आईला देव माना यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण आईला नमस्कार करायचा. आता आईला नमस्कार केला म्हणजे आई फार मोठी होते असं नाही आहे, पण तो एक संस्काराचा भाग झाला. मग बुद्धीचा जर विचार केला ना, मग नमस्कार का करायचा, नाही केलं तर काय होतं, माझी आई झाली म्हणून काय झालं, असा भाग इथं विचारामध्ये येतो. नुसता भावनेचा विचार करून तिथंही चालत नाही. मग इथं विचार पण असला पाहिजे, म्हणजे बुद्धीचा भाग तिथं असला पाहिजे, त्याचबरोबर भावनेचा भागही तिथं असला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की व्यक्तीच्या ज्या भावभावना असतात त्या वेगळ्या पद्धतीचे असतात आणि या वेगळ्या पद्धतीच्या भावभावना असल्यामुळे ही विद्यार्थ्यांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये कधी कधी विसंगतता निर्माण होते. एखादी कृती करावी की करू नये, म्हणजे माझी आई मला सांगते नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, असं ते मला 100 वेळा लिहायला पण सांगते. एक प्रसंग असा येतो की त्या प्रसंगामध्ये आई मात्र त्या मुलासमोर खोटं बोलते. मग त्यावेळेस त्या मुलाला असं वाटतं की अरे माझी आई खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही असं मला वारंवार सांगते, ते माझ्याकडून गिरवूनही घेतलं आणि आज माझी आई माझ्यासमोर खोटं बोलली. प्रसंग असा होता की आई आणि मुलगा दारामध्ये ओट्यावर उभे होते. तिकडनं गाईचं वासरू पळत आलं आणि त्याच्या पाठीमागे त्या गाईची हत्या करणारा, त्या गाईला मारणारा
एक माणूस किंवा पारधी पण पळत आला. ती गाय त्या चौकामधून उजव्या बाजूला गेली होती. काही काळ झाला तो माणूस धावत पळत आला. त्याच्यामध्ये गायीला मारण्यासाठी शस्त्र होते आणि त्याने त्या महिलेला विचारलं की ही गाय इथं आली, कोणत्या दिशेला गेली? तेव्हा त्या आईनं किंवा त्या महिलेनं उत्तर वेगळं दिलं. म्हणजे गाय ज्या दिशेला गेली त्याच्या विरुद्ध दिशेला गेली असं आईनं त्या मारणाऱ्या व्यक्तीला सांगितलं. आता इथं मुलगा निरीक्षण करत होता आणि त्याच्या असं लक्षामध्ये आलं की अरे गाय तर ह्या दिशेला गेली आणि माझी आई तर ती गाय विरुद्ध दिशेला गेली असं सांगते, म्हणजे माझी आई खोटं बोलली. आता इथं जेव्हा त्याच्या मनामध्ये हा भावनिक प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याच्या विचारांना चालना दिली पाहिजे आणि त्याला असं समजावून सांगितलं पाहिजे की बाळा, सत्यमोद इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या बोलण्यामुळे जर एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव जात असेल तर त्यावेळेस माझं बोलणं मला थोडं बदलावं लागेल. म्हणजे काय, मूल्य ही प्रसंगानुसार बदलत असतात. मग या मूल्यांचा विचार करत असताना किती मूल्य आहे? सर्वसामान्य व्यक्तीला किंवा आपण जेव्हा मूल्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला जे शासकीय मूल्य जे आहेत या 10 मूल्य आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात किंवा आपल्याला ते माहीत आहे. या मूल्यांचा आपण आज विचार करणार आहोत. ही मूल्य कशी आहेत आणि ही मूल्य व्यक्तीमध्ये कशी रुजवली पाहिजे. या 10 मूल्यांचा विचार करत असताना जेव्हा शाळेमध्ये आपण मुलांना ही मूल्य शिकवतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपण ही मुलांना मूल्य शिकवतो किंवा एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण जेव्हा मुलांना मूल्य शिकवतो त्यावेळेस तो अभ्यासक्रमाचा भाग न राहता तो एक जीवनाचा भाग झाला पाहिजे. आपलं जीवन अतिशय सुंदर व्हावं, कारण माणूस हा नैसर्गिक घटक आहे आणि या नैसर्गिक घटकामध्ये त्याचं जीवन खूप चांगल्या प्रकारचं राहावं म्हणून ही मूल्य नुसती तोंडपाठ केली म्हणजे मूल्य झाली असं नाही. पास होण्याकरता मूल्य मला सांगता आली म्हणून मूल्य चांगली असं नाही, तर ती प्रत्येक मूल्य विद्यार्थ्याला, व्यक्तीला, माणसाला समजली पाहिजे, ती आपल्यामध्ये उतरली पाहिजे, त्याचे संस्कार आपल्यामध्ये झाले पाहिजे आणि हे संस्कार झाले किंवा नाही हे आपल्या कृतीतून जेव्हा दिसतं तेव्हाच खऱ्या अर्थाने व्यक्तीचं, समाजाचं, देशाचं जे काही स्वास्थ्य आहे ते सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं राहतं. सगळ्यांना 10 मूल्य माहीत आहे. ही सगळी 10 मूल्य माहीत असताना सुद्धा, तोंडपाठ असताना सुद्धा समाजामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. सामाजिक हादरे निर्माण होतात, हृदयद्रावक घटना घडतात. का घडतात? आमच्या सगळ्यांना ही जर मूल्य माहीत आहे, ही मूल्य नुसती माहीत आहे, ती रुजलेली नाही. त्यामध्ये असणारं एक एक मूल्य आता आपण क्रमाक्रमाने घेणार. पहिलं मूल्य आहे संवेदनशीलता. काय आहे संवेदनशीलता? आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही घटना आहेत किंवा आपण ज्या काही कृती करतो या कृतींना काही संवेदना आहे का? म्हणजे योग्य काय, अयोग्य काय याबद्दलचा विचार झाला पाहिजे. माझ्यापासून इतरांना त्रास होणार नाही याचा माझ्याकडून विचार झाला पाहिजे. ज्या गरजू व्यक्ती आहे त्यांना मदत करणं, अपंग, वृद्ध व्यक्तींना मदत करणं, आजारी व्यक्तींना मदत करणं आणि त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवणं हे संवेदना मूल्यमध्ये येतं. म्हणजे काय, याच्यामध्ये परोपकाराची भावना आहे. वेदन आणि संवेदन ह्या 2 संकल्पना वेगळ्या. वेदन म्हणजे काय, एखाद्या घटकाचं अस्तित्व जाणवणं त्याला वेदन असं म्हणायचं. म्हणजे एखादा घटक आहे, मला तो कळाला, पण जेव्हा त्या घटकाला अर्थपूर्ण रूप दिलं जातं तेव्हा त्याला आपण संवेदन झालं असं आपण म्हणतो. खडू आहे. आता हा खडू जो आहे हा लहान मुलाच्या हातात पडला, त्याला काहीतरी असं वाटतं आणि ते तोंडात टाकण्याचा प्रयत्न करतं. आपण तोंडात टाकणार नाही, म्हणजे काहीतरी आहे असं कळणं हे झालं वेदन. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा खडू आहे याचा उपयोग खाण्यासाठी नाही तर लिहिण्यासाठी होतो याचं संवेदन झालं पाहिजे. आणि मुळामध्ये संवेदन ह्या मूल्यामध्ये असं अभिप्रेत आहे की ज्या काही घटना घडतात, आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडतात या प्रसंगांच्या विषयी आपल्या जीवनामध्ये संवेदन निर्माण झालं पाहिजे. म्हणजे मग आपल्याकडून त्या कृती जी आहे त्या चांगल्या प्रकारच्या घडतात. आता मी सांगितलं की मदत करणं, वृद्धांना मदत करणं, आजारी माणसांना मदत करणं, गरजूंना मदत करणं आणि त्यांच्याविषयी सहानुभूती मिळवणं, म्हणजे सहानुभाव दाखवणं. नुसती सहानुभूती नाही तर त्यांच्याविषयी तदनुभूती किंवा परानुभूती मिळवणं गरजेचं आहे. हा जर माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आम्ही सगळे भारतीय आहोत,
असं म्हणत असताना आणि आम्ही सगळे एकमेकाचे भाऊ आहे असं म्हणत असताना मग मी एक भाऊ असं आहे की माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहे आणि दुसरा भाऊ असा आहे की जो अपंग आहे, ज्याला काहीतरी गरजा निर्माण झालेल्या आहे, त्याला मदत करण्याची जाणीव आणि ते संवेदन माझ्यामध्ये झालं पाहिजे. हे संवेदनशीलतेमध्ये निसर्गाच्या बाबतीमध्ये संवेदनशील महत्त्वाचं आहे. निसर्गप्रेम. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपण बघतो आहोत की झाडं तोडली जातात, ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होतं आहे आणि आता या कोरोनाच्या महामारीमध्ये कोविड-19च्या या सगळ्या प्रकारामध्ये हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. कधीतरी आपण असा विचार केला पाहिजे की हॉस्पिटलमध्ये व्यक्तीला जर ऑक्सिजन लावला तर त्याचं बिल 9,000 रुपये इतकं होतं. एका महिन्याचं बिल बघा, एका वर्षाचं बिल बघा, एवढा कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजन निसर्ग कोट्यावधी लोकांना मोफत देतोय. मग जेव्हा निसर्ग मला ऑक्सिजन मोफत देतो त्याच्या बदल्यामध्ये मी काय दिलं पाहिजे, ही संवेदना माझ्यात जागृत झाली पाहिजे. नुसतं झाडं लावा, झाडं जगवा असं नाही, तर ती झाडं लावण्याच्या पाठीमागे काय आहे नेमकं, तर झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. जे झाडं तोडतील त्यांना मी विरोध पण केला पाहिजे आणि इतरांना सुद्धा झाडं लावायला सांगितले पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा माणूस असं म्हणतो, माणूस म्हणजे कोण? निसर्गामध्ये असा एक घटक आहे जे अनेक कृमी, कीटक, पशु, पक्षी, हिंस्र असे सगळे जनावर आहेत. याच्यामध्ये माणूस हा एक असा घटक निसर्गाचा आहे की त्याला विचार करता येतो, त्याला बोलता येतं, त्याला व्यक्त करता येतं आणि मग त्याच्यामध्ये संवेदनशीलता जास्त दिली आहे. माणूस म्हणजे काय, तर मला सन्मान मिळाला पाहिजे. मी नीच नाही, मी हीन नाही, मी दीन नाही, मी लाचार नाही, मी भारत मातेचा सुपुत्र आहे आणि या भारत मातेसाठी मला काहीतरी करायचं आहे. हा माणसाचा पहिला भाग झाला. जसा मी आहे तसे इतर पण आहे, जसा मी आहे तसे इतरही आहे, असा जर भाव जागृत झाला, अशी संवेदना जर माणसाच्या मनामध्ये आली तर त्याला इतरांना त्रास देणं, त्यांची हिंसा करणं असं वाटणार नाही. म्हणजे मी महत्त्वाचं आहे, इतर पण महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या भूतलावर असणारे जे पशु, पक्षी, कृमी, कीटक हे काय आहेत, हे पण आपले महत्त्वाचे घटक आहेत, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो, जैवविविधता. या सगळ्या घटकांच्या मिळून निसर्ग तयार झालेला आहे. त्यामुळे माझी जबाबदारी म्हणजे या निसर्गामध्ये असणारे जे 5 तत्व आहे, आकाश आहे, जमीन आहे, वारा आहे, अग्नी आहे आणि पाणी आहे, या पंचतत्वां मिळून हा निसर्ग जर निर्माण झाला असेल तर या पंचतत्वांचा सांभाळ करणं, त्यांचं रक्षण करणं ही माझी एक महत्त्वाची जबाबदारी येते. आणि म्हणून संवेदनशीलता माझ्याविषयी असली पाहिजे, संवेदनशीलता इतरांच्या विषयी असली पाहिजे, संवेदनशीलता निसर्गाविषयी असली पाहिजे आणि संवेदनशीलता ही पशु पक्ष्यांच्या विषयी असली पाहिजे. संतांच्या अभंगामध्ये छान दिलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. म्हणजे आमचे सगळे सोयरे कोण आहे? निसर्ग हा आमचा मित्र आहे, पशुपक्षी आमचे मित्र आहे, निसर्ग हा आमचा सखा आहे, पशुपक्षी आमचे सखे आहेत. आणि मग जेव्हा आम्हाला तो सखा वाटतो, जेव्हा तो आम्हाला आमचा वाटतो, तेव्हा आमच्यासाठी काहीतरी करावं हे आम्हाला वाटलं पाहिजे. ही संवेदना आमच्यामध्ये व्हावी. म्हणजे हे जे आहे, मी नाही तर आम्ही, आम्ही नाही तर आमचे, असा जेव्हा व्यापक दृष्टिकोन तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तीमध्ये संवेदनशीलता जागृत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. इतरांना त्रास होणार नाही याचाही आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जसं आपलं आहे असं इतरांचं समजत नाही. आपण जर शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या किंवा बऱ्याच वेळा शाळा महाविद्यालयांचा आपण जर विचार केला किंवा सार्वजनिक जागांचा आपण जर विचार केला तर त्यावेळेस खूप घाण करून ठेवली जाते. घाण कोण करतं? थुंकतं कोण? कागद फेकून कोण देतं? अनावश्यक कचरा कोण टाकतं? तर आपणच टाकतो. मग हा कचरा टाकत असताना आपण असा विचार केला पाहिजे की माझ्या घरी हा कचरा मी असं कुठेही टाकेल का? माझ्या घरामध्ये मी कुठेही थुंकेल का? थुंकणार नाही. बऱ्याच सोसायट्यांच्या मध्ये जिन्याच्या कोपऱ्यामध्ये थुंकून घाण केली जाते आणि म्हणून त्या सोसायटीमध्ये एखाद्या देवाची प्रतिमा लावली जाते किंवा एखादी असे छानपैकी सुभाषितं लिहून ठेवली जातात जेणेकरून माणूस तिथं थुंकणार नाही. माझ्या घरामध्ये मातीची भिंत असते,
तिला साधा रंग दिलेला असतो, तो 12 महिने खराब होत नाही. पण शासकीय कार्यालयांचा, शाळा महाविद्यालयाच्या भिंती मात्र एकदम चांगल्या प्रकारचा रंग देऊन सुद्धा तो लवकर खराब होतो. का? ते मला माझं वाटत नाही. भारत माझा देश आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा भारतामध्ये असणारी सगळे जे घटक आहेत ते सुद्धा माझे आहे आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ही माझी आहे. अशी संवेदना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. म्हणजे समर्थ भारत अभियान राबवत असताना किंवा भारत एकदम चांगल्या प्रकारचं करत असताना मला हे कळलं पाहिजे की मी काय करावं आणि काय करू नये. जेव्हा माझ्यामध्ये या सगळ्या संवेदना जागृत होती तेव्हा माझ्याकडून ह्या चुका घडणार नाही. आपण काय करतो? अतिशय अल्प असा विचार करतो, दीर्घ विचार करत नाही आणि मग त्यामध्ये आपण सुख मांडण्याचा प्रयत्न करतो. माझं घर साफ करायचं, माझं अंगण साफ करायचं, कचरा रस्त्यावर टाकायचा. कोण साफ करणार? तो जाणीव निर्माण झाली पाहिजे की तो कचरा जो रस्त्यावर साफ करणारा माणूस आहे ना, तोही आपला कोणीतरी आहे. त्यामुळे आपण आपला कचरा एका डस्टबिनमध्ये ठेवावा आणि विशिष्ट वेळी त्याची विल्हेवाट लावावी. एकूण काय तर व्यक्तीचं जगणं सुंदर करण्यासाठी सत्यम आपण ज्याला म्हणतो, शिव आपण ज्याला म्हणतो, सुंदर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हे सत्य हा शिव आपल्या संवेदनातून जागृत झाला पाहिजे आणि हा जागृत करण्याचं काम आपलं आहे. आता आपण जेव्हा विद्यार्थ्यांचा विचार करतो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये या संवेदना जागृत झाल्या पाहिजे. आपण जर फक्त भावनेनं या संवेदना जागृत केल्या, जसं की आता दसरा सण झाला, मग या दसरा सणामध्ये आपण आपट्याची पानं एकमेकांना दिली, नमस्कार दिला, सोनं द्या, सोनं घ्या आणि एकमेकांना नमस्कार केला. पण त्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे? नुसतं मी आज ते आपट्याची पानं दिली आणि उद्या ती सगळी पानं जर कचऱ्यामध्ये जाणार असतील आणि ही पानं देऊन जर वृक्षाची तोड होणार असेल तर जे पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे त्याला छेद देऊन नवीन विचार प्रवाह सुद्धा निर्माण झाला पाहिजे. हा संवेदनामध्ये अर्थ. म्हणजे संवेदन हे एक मूल्य आहे. ते नुसतं तोंडपाठ करून उपयोग नाही, त्याची व्याख्या लिहून उपयोग नाही, तर ते मला समजलं पाहिजे, ते माझ्यामध्ये संस्कारित झालं पाहिजे आणि ते संस्कारित होऊन मग त्याचा परिपाक माझ्या कृतीमध्ये दिसला पाहिजे. दुसरं जे मूल्य आहे ते आहे वक्तशीरपणा, ज्याला आपण पंक्च्युअलिटी असं म्हणतो. दैनंदिन जीवनामध्ये वेळेचं बंधन पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जर बंधन पाळलं नाही तर त्याचा इतरांना खूप त्रास होतो, स्वतःलाही खूप त्रास होतो. शारीरिक व्याधी निर्माण होतात, मानसिक व्याधी निर्माण होतात आणि मग या शारीरिक मानसिक व्याधी निर्माण झाल्या की त्याचा परिणाम समाजावर होतो आणि समाजावर परिणाम झाला की ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे हे न करण्यासाठी बंधन लादावे लागतात, त्यासाठी नियम काढावे लागतात. जर आपण वक्तशीरपणा राहिला, आपण जर वेळेचं नियोजन केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. या वेळेच्या नियोजनामध्ये बऱ्याच वेळा कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणं. आपल्याकडे सगळे विवाह प्रसंग होतात बघा, म्हणजे मला फार गंमत वाटते. लग्नाची वेळ असते 12:10 आणि लग्न लागतं 3:10. आपण जर त्यांना विचारलं ना, का आपल्या पत्रिकेमध्ये लग्नाची वेळ 12:10 आहे आणि लग्न नाही, आपलं हे इंडियन टाईम आहे, आपल्या पद्धतीप्रमाणे लग्न होणार, मग त्या पत्रिकेमध्ये वेळ तुम्ही कशाला टाकतात? माझ्या ह्या कार्यक्रमासाठी अनेक लोक येणार आहे, या अनेक लोकांचा वेळ वाचावा जर मला वाटत असेल तर आपण तशा प्रकारची सवय लावून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा मोठ्या कार्यक्रमांना काही जे अधिकारी असतात किंवा त्या कार्यक्रमात जे प्रमुख असतात ते उशिरा येतात आणि त्यांच्या उशिरा येण्यामुळे आयोजकांची खूप तारांबळ होते. बऱ्याच वेळा उशिरा येणं हेच एक स्टँडर्ड आहे की काय असं काही लोकांना वाटतं, तो एक शिष्टाचार त्यांना वाटतो आणि मुद्दामहून कार्यक्रमाला उशिरा जायचं असं ते ठरवून घेतात. त्यामुळे इतरांचा वेळ जातो, वेळेचा अपव्यय होतो. वेळेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. वक्तशीरपणा, योग्य वेळी योग्य काम करा आणि जर योग्य वेळेचं पालन झालं नाही किंवा आपण चुकून जर उशिरा गेलो तर आपण दिलगिरी व्यक्त करायला शिकलं पाहिजे. म्हणजे एखादी माझ्याकडून चूक झाली तर मला माफ करा हे म्हणणं हा माझा मोठेपणा आहे, माझा कमीपणा नाही आहे आणि तो माझ्या संस्काराचा भाग आहे. लहानपणापासून माझे जे संस्कार झाले, चुकलं, मला माफ करा, माझ्या उशिरा येण्यामुळे आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागली. माझ्या एकट्याच्या उशिरा येण्यामुळे जर 1000 लोकांना वाट पाहावी लागत असेल तर
तो वक्तशीरपणा सरेल का? म्हणून या वक्तशीरपणाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. याचं पण संवेदन असलं पाहिजे. आपण जेव्हा दिवस मोजत असतो ना, भराभर दिवस निघून जातात. आपण वाढदिवस साजरा करतो. हा वाढदिवस आहे की माझ्या आयुष्यातला 1 वर्ष कमी झालं, हा चिंतनाचा दिवस आहे, हे पण आपण ठरवलं पाहिजे. मित्रहो, निसर्गाने सगळ्यांना सारखाच वेळ दिलेला आहे. आपण जर वेळेचं नियोजन केलं, ज्याला टाईम मॅनेजमेंट, आता व्यवस्थापनामध्ये टाईम मॅनेजमेंटला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आलेलं आहे. आपण जर वेळेचं नियोजन केलं तर आपल्या सगळ्या गोष्टी वेळेवर होतात. सगळ्या कृती करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो, त्याला न्याय पण मिळतो. सकाळी लवकर उठा, आपलं दररोजचं वेळापत्रक तयार करून घ्या आणि या वेळापत्रकाप्रमाणे आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर रात्रीसुद्धा झोपेपर्यंत आपली सगळी कामं आटोपलेली असेल. आपण जर दैनंदिन काम, ज्या त्या वेळेचं काम ज्या त्या वेळेस जर केलं आणि हे सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या, वेळेचं जर नियोजन केलं तर त्यानुसार आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होतो. फोनवर बोलत असताना काही लोक खूप बोलतात. आता इथं पण वेळेचा अपव्यय होतो. म्हणजे तासभर बोलतात. मी तर कधी कधी गमतीने असं म्हणतो, अरे इतका वेळ बोलला त्यापेक्षा जाऊन आला असता ना, प्रत्यक्ष भेट झाली असती तुझी. फोनवर किती बोलावं, कशा पद्धतीने बोलावं, याला सुद्धा वेळेचं नियोजन आहे. समजा मी एखाद्या व्यक्तीशी, महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलतोय, तासभर बोलतोय, माझा 1 तास वाया गेला, त्याचा 1 तास वाया गेला, इथपर्यंत ठीक आहे. पण ती जर व्यक्ती महत्त्वाची असेल आणि मी बोलत असताना इतर 10 की 20 लोक त्या व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्या व्यक्तीचा फोन एंगेज येतो. मग काय झालं, माझ्या एकट्याच्या बोलण्यामुळे किंवा माझ्या पाल्लाळीक बोलण्यामुळे 20 लोकांना त्या व्यक्तीशी संपर्क करता आला नाही. झालं का नाही अपव्यय वेळेचं? असं प्रत्येक वेळेस आपण जर वेळेचा अपव्यय टाळला, वेळेचं जर नियोजन केलं आणि ते मूल्य जर आपण अंगीकारलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे आपली प्रत्येक कृती आहे, आपल्या सगळ्या वेळ, जेवणाची वेळ असेल, झोपण्याची वेळ असेल किंवा आपल्या मनोरंजनाच्या काही गोष्टी असतील, काम करायचं, या सगळ्या गोष्टी आपण वेळेवर पाळाय. आपण वेळेचं नियोजन करत नाही, त्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होतोच होतो, पण त्याचा इतरांनाही त्रास होतो. म्हणून संवेदनशीलतेबरोबर वक्तशीरपणा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नंतरचं मूल्य आहे ते म्हणजे नीटनेटकेपणा, नीटनेस. माणूस चांगला असला पाहिजे, माणूस चांगला दिसला पाहिजे. आता ज्या काही गोष्टी जन्मताच आलेल्या आहेत तर आपल्याला काही फारसा बदल करता येत नाही. म्हणजे आपला रंग असेल, नाक, डोळे, कान, त्वचा, त्याची ठेवण, ओठ, त्याचा आकार, दात, त्याचे आकार, याच्यामध्ये आपल्याला फारसा बदल करता येणार नाही. पण आपल्याला जे निसर्गतः मिळालेलं आहे याचा विचार करत असताना मी एक असं युनिक आहे की पुन्हा माझ्यासारखा या जगामध्ये कुणीही नाही. मग आपण जेव्हा दुसऱ्यासमोर जातो किंवा आपण जेव्हा दुसऱ्याला सादरीकरण करतो त्यावेळेस मला शोभेल अशा प्रकारचा पोशाख माझा असला पाहिजे, ज्याला आपण नीटनेटकेपणा असं म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण नीटनेटकं कसं राहावं याच्यासाठी ट्रेनिंग द्यावं लागतं. मुलाखतीला जाताना ट्रेनिंग दिलं जातं की आपला ड्रेस कसा असावा, आपण प्रवेश कसा करावा, आपण कसं बोलावं, आपल्या केसांची रचना कशी असावी, आपण फाईल कशी धरावी, आपण कसं बोलावं, आपण कसं पाहावं, आपण कसं बसावं. म्हणजे एखादी व्यक्ती सभा समारंभांच्या मध्ये किंवा एखाद्या बैठकीला उशिरा येते आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने ती खुर्ची अशी ओढते की त्या सगळ्या खुर्चीचा आवाज येतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं. मग हा नीटनेटकेपणा झाला का? म्हणजे नीटनेटकेपणा फक्त माझ्या राहण्यामध्ये नाही आहे, माझ्या राहण्यामध्ये नीटनेटकेपणा आहे, माझ्या कृतीमध्ये नीटनेटकेपणा आहे, माझ्या बोलण्यामध्ये नीटनेटकेपणा आहे, माझ्या ऐकण्यामध्ये सुद्धा नीटनेटकेपणा आहे. जे काय असेल ते चांगलं असलं पाहिजे, ते नीटनेटकं असलं पाहिजे. हे आपण बघा, बऱ्याच वेळा आपण आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर असताना किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा अनावश्यक हालचाली व्यक्तीकडून केल्या जातात. कधी पायच हलव, कधी हातच हलव, कधी कानालाच खाजव घे, कधी नखच कुरतड, कधी इकडंच. म्हणजे आपण बोलताना समोर बघावा ना, तो समोर न बघता इतरांकडे पाहून बोलतो किंवा जमिनीकडे पाहून बोलतो. हे जे आहे हे अयोग्य प्रकारचं असं आहे. म्हणून नीटनेटकेपणा म्हणजे काय तर एकूण सगळ्या गोष्टी, जसं आपलं घर आहे, घर छोटं असलं तरी चालेल, पण घरामध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहे ना त्या अशा व्यवस्थित मांडल्या पाहिजे. त्या वस्तूंकडे बघून आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपण आपली स्वच्छता ठेवायची आणि आपल्या परिसराची सुद्धा स्वच्छता ठेवायची.
जसं मला व्यक्तिमत्व आहे असं माझ्या घराला व्यक्तिमत्व आहे. असं मी ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या व्यवसायाला व्यक्तिमत्व आहे. शाळा महाविद्यालयाला सुद्धा व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाचा प्राथमिक पायाभूत आणि महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे नीटनेटकेपणा. असं म्हटलं जातं की घर किती स्वच्छ आहे, घराची जी पारख आहे ना ती या व्यक्तीच्या घराच्या अंगणावरून होते. म्हणून अंगण आपलं स्वच्छ असलं पाहिजे, नीटनेटकेपणा आपल्याकडे असला पाहिजे. जे आहे तेच, पण ते व्यवस्थित, फार भडक असावं असं नाही आहे. पण मला माझ्या प्रकृतीला अनुसरून आणि समोरच्या प्रसंगाला अनुसरून मी नीटनेटकं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. माझं बोलणं हे प्रासादिक असावं, माझं बोलणं इतरांना हवं असं असावं आणि माझ्या बोलण्याला तशा प्रकारचा गोडवा किंवा तसा माधुर्य असावं. हा सुद्धा नीटनेटकेपणाचा एक भाग आहे. ती वस्तू योग्य त्या ठिकाणी ठेवली, नंतर जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपल्या वेळेचा अपव्यय होत नाही आणि ती वस्तू आपल्याला सहज मिळते. आपला आकांडतांड होत नाही, आपला आग्रस्ताळेपणा होत नाही. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी अशा सुकर होत जातात. हा नीटनेटकेपणाचा गुण तितकाच महत्त्वाचा आहे. या नीटनेटकेपणाला एक वेगळ्या प्रकारचं मूल्य असतं, स्वच्छतेला एक वेगळ्या प्रकारचं मूल्य असतं. आणि म्हणून हे जे मूल्य आहे ते आपण जपलं पाहिजे किंवा ते टिकवलं पाहिजे आणि ते इतरांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर आपलं जीवन सुंदर अशा प्रकारचं होईल. स्त्री आणि पुरुष समानता हे एक महत्त्वाचं मूल्य या समाजामध्ये आहे. संसार जो आहे तो पती आणि पत्नी या दोघांमुळे चालतो. मग याच्यामध्ये पत्नीची भूमिका महत्त्वाची का पतीची भूमिका महत्त्वाची? तर यामध्ये पतीची भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढी पत्नीची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. नव्हे पती आणि पत्नी हे एकाच गाड्याचे दोन चाकं आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं नाण्याला दोन बाजू असतात, छापा महत्त्वाचा की काटा महत्त्वाचा? जेवढा नाण्याचा छापा महत्त्वाचा तेवढाच काटा महत्त्वाचा. तसंच कुटुंबामध्ये किंवा संसारामध्ये किंवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना समानता असणं गरजेचं आहे. मला आई जेवढी महत्त्वाची आहे तेवढी वडील पण महत्त्वाची आहे. कारण मला जन्म देण्यामध्ये, मला वाढवण्यामध्ये, माझ्या सगळ्या गरजा भागवण्यामध्ये माझी आई आणि वडील या दोघांचंही महत्त्व सारखंच आहे. समाजामध्ये बऱ्याच वेळा खेळाबद्दल समानतेचा दृष्टिकोन आपण दिसून येत नाही. म्हणजे मुलींनी कोणते खेळ खेळायचे ठरलेलं असतं, मुलांनी कोणते खेळ खेळायचं ठरलेलं असतं. एवढंच नाही तर आपण जेव्हा नावं ठेवतो ना, मुलांचं नावं ठेवतो आपण, जन्म झाला का आपण मुलाला नाव ठेवतो, मुलीला नाव ठेवतो. त्या मुलीची नावं कशी असावी? स्त्रीलिंगी नावं असावी. मुलाची नावं कशी असावी? पुल्लिंगी असावी. समानता दिसते का? दिसत नाही. घरामध्ये बाळाचा जन्म झाला असेल किंवा शेजारी आपल्या बाळाचा जन्म झाला असेल, आपल्याकडे बर्फी आली म्हणजे आपण समजून घ्यायचं की शेजारी त्या महिला होत्या त्या बाळांत झाल्या आणि त्यांना मुलगी झाली. पेढा आला तर समजून घ्यायचं की शेजारी ज्या महिला होता ना त्यांना मुलगा झाला आणि आपण समजून घ्यायचं. म्हणजे बघा ना, इथं सुद्धा गोड वस्तू देण्यामध्ये सुद्धा भेद. मुलगी झाली असेल तर बर्फीच द्यायची, मुलगा झाला असेल तर पेढा द्यायचा. समानता दिसते का? कपड्यांमध्ये बघा, मुलीचे कपडे वेगळे असतात, मुलाचे कपडे वेगळे असतात. एवढंच नाही, जेव्हा खेळणं घेतलं जातं तेव्हा ह्या खेळण्यामध्ये सुद्धा मुलीला वेगळी खेळणी असते. मुलीला काय खेळणं असतं? बाहुली असते. मुलाला काय खेळणं असतं? शिपाई असतो, घोडा असतो. असं खेळणं आपल्याकडून घेतलं जातं. म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असणारी जी असमानता आहे ती बाल्यावस्थेपासून रुजवायला सुरुवात केली जाते. म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी सारखीच कामं केली पाहिजे. आमच्या घरातला मुलगा जर झाडू घेऊन झाडायला लागला किंवा स्वयंपाकघरामध्ये जाऊन जर भांडी करायला लागला, भांडी उचलू लागला, तर आमची आई सांगते, अरे असं काम नाही करायचं मुलीसारखं. म्हणजे भांडी उचलायचं काम, घर साफ करायचं काम हे काय फक्त मुलीचंच आहे, मुलाचं नाही आहे काय? जर मुलगा एखादी गोष्ट रडून सांगू लागला, अरे असं मुलासारखं रडायचं नाही. आणि मुलगी जर दीड धाकटपणे काम करू लागली, तुला शोभत नाही असं मुलासारखं वागणं. म्हणजे मुलासारखं वागणं म्हणजे काय? मुलीसारखं वागणं म्हणजे काय? म्हणजे मुलगा आणि मुलगी ही जी लिंगभिन्नता आहे ती जन्मापासूनच पेढा द्यायचा की बर्फी द्यायची इथपासून तर सारखं ते समाजामध्ये सुरू असतं. आणि त्याबद्दल कामकाजाबद्दल समानता असली पाहिजे, कर्तव्यात स्त्रियांची माहिती दिली पाहिजे आणि स्त्रियांचा दर्जा सुद्धा सुधारला पाहिजे. म्हणजे खेळणीच्या माध्यमातून, बऱ्याच वेळा कपड्यांच्या माध्यमातून आपल्याला भेदभाव दिसून येतो. शिक्षणाच्या माध्यमातून आहे.
माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे असं मला वाटतं. माझी मुलगी काही नाही, आर्ट कॉमर्सला गेली ना, साधी ग्रॅज्युएट झाली ना, पोस्ट ग्रॅज्युएट झाली ना, बस झालं. का? मुलगी पराया धन आहे, तिचं मला लग्नच करायचं आहे. या भूमिकेतून आपण जेव्हा मुला मुलींकडे बघतो तेव्हा असाच हा जो प्रघात आहे हा पुढे चालत येतो आणि त्यामुळे समानता आपल्याला निर्माण करावी लागते. खरं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. हे काही रुजवण्याची गोष्ट नाही आहे, रुजवण्याची गोष्ट नाही आहे. ही लहानपणापासून आपल्या घरामध्ये आपली आई, आपले वडील, आपले भावंड, घरामध्ये असणारी मोठी माणसं यांच्याकडून जर या गोष्टी घडत गेल्या तर मग दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रकार होणार. समाजामध्ये बघा ना, म्हणजे स्त्रियांकडे बघत असताना दोन बाजूने बघितलं तर आदि माया, महाशक्ती, दुर्गा अशी उपमा द्यायची आणि दुसऱ्या बाजूला तिचा अपमान करायचा, हुंड्यासाठी छळ करायचा, हाणमार करायची, घालून पाडून बोलायचं. एवढंच नाही तर तिला काढून द्यायचं. वेळोप्रसंगी महिलांचा किंवा पत्नीचा खून झाल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काय? हीनतेची वागणूक, कमीपणाची वागणूक, न्यूनत्वाची वागणूक, दुय्यम वागणूक हा विचार नाहीसा झाला पाहिजे. स्त्री पुरुष समानतेमध्ये स्त्रीला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं पुरुषाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. दोघांना सारख्याच प्रकारचे अधिकार किंवा सारख्याच प्रकारचे हक्क सुद्धा असले पाहिजे आणि त्याची जाणीव करून दिली पाहिजे. ही जाणीव जर शाळा महाविद्यालयांच्या मधून अगदी परिपाठामधून आपण जर सुरुवात केली तर निश्चित ते मुलांमध्ये रुजतं आणि त्याचा परिणाम भविष्य काळामध्ये आपल्याला असमानता दिसणार नाही. बऱ्याच वेळा आता या पदांच्या बाबतीमध्ये स्त्रियांना पदं दिली जातात, सरपंच असेल किंवा मग गावामध्ये काही आमदार असेल, खासदार असेल, पण तितक्या प्रमाणामध्ये त्या स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं जातं का? का स्त्री सरपंच आहे आणि कारभार मात्र त्या घरातील कर्ता पुरुष बघणार? कशाचा? गावाचा कारभार. असंही बऱ्याच ठिकाणी घडतं. तर त्यांना सक्षम बनवणं गरजेचं आहे. आधुनिक काळामध्ये थोडं असं वेगळं वाटतंय. म्हणजे आधुनिक काळामध्ये काही लोक असं म्हणतील की नाही, असं नाही आहे, आता स्त्री आणि पुरुषांना समानता आलेली आहे. काय समानता आली? की जे नोकरी पुरुष जी नोकरी करतात ती नोकरी स्त्री पण करते. मान्य आहे, स्त्रिया नोकरी करू लागल्या, स्त्रिया 2 चाकी 4 चाकी वाहन चालू लागल्या, स्त्रिया स्वतःचा व्यवहार स्वतः करू लागल्या, बऱ्याचशा जबाबदाऱ्या स्त्रिया स्वतःच करू लागल्या. इथपर्यंत ठीक आहे. पण ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे सगळ्या ज्या जास्तीच्या गोष्टी आहे या स्त्रियांवर पुन्हा लादण्यात आल्या. म्हणजे आज पती आणि पत्नी दोघं एकाच ठिकाणी नोकरी करतात, घरातून एकाच वेळेस निघतात, घरी परत एकाच वेळेस येतात. पण घरामध्ये असणारी जी प्राथमिक दुय्यम स्वरूपाची कामं आहे, नोकरीला जाण्या अगोदर आणि नोकरीवरून आल्यानंतर कोण करतं? तर ती आमची महिला करते. एकाच कार्यालयामध्ये नोकरी असणारी पती पत्नी घरी गेल्यावर पती आरामशीर आराम करतो, पत्नी किंवा त्या घरातली स्त्री मात्र तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडते. तिला रविवार नसतो, तिला सुट्टी नसते, सणावाराला सुट्टी नसते. म्हणजे रविवार असो, सणवार असतो, पाहुण्यांचा असो, नात्या गोत्याचा असो, सगळ्या गोष्टी. म्हणजे आपल्या माहेरचं नातं गोतं बघायचं, सासरचं नातं गोतं बघायचं, आपले मित्रमैत्रिणी बघायच्या, पतीच्या मित्रमैत्रिणी बघायच्या, कार्यालयाचं पण काम करायचं. ही सगळी जास्तीची कामं. अधिक काय? मुलांचा अभ्यास महिलेनंच घेतला पाहिजे. तुला गाडी चालवता येते, आता तू गाडी चालवली पाहिजे. म्हणजे तिच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या सगळ्या जबाबदाऱ्या पुरुषाने छानपैकी स्त्रियांवर ढकलून दिल्या आणि पुन्हा स्त्री आणि पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या. याला समानता म्हणता येणार नाही, याला समानता म्हणता येणार नाही. ज्यावेळेस घरामध्ये असणारी महिला बरोबरीनं नोकरी व्यवसाय करते, बरोबरीने आर्थिक प्राप्ती करते, त्यावेळेस पुरुष म्हणून पुरुषाची पण जबाबदारी आहे घरामध्ये तितक्याच जबाबदारीने समानतेनं काम केलं पाहिजे. घर साफसफाई करणं, भाजी निवडणं, घरामध्ये स्वयंपाकाला मदत करणं, भांडेकुंडे लावण्याला मदत करणं, मुलांचा अभ्यास घेणं हे काही फक्त महिलेचं काम आहे असं नाही, ते पुरुषाचं पण काम आहे. विचारांमध्ये समानता आली पाहिजे. मग जेव्हा विचारांच्या मध्ये समानता येते तेव्हा ती मानसिक क्षमतांच्या मध्ये सुद्धा समानता येते. नुसतं स्त्री पुरुष समानता आली पाहिजे त्यासाठी आपण मेळावे घेतले, त्यासाठी आपण परिषदा भरवल्या, त्यासाठी व्याख्यानं दिले, त्यातून ते येत नाही. ते आतून वाटलं पाहिजे की हो, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आली पाहिजे. आपल्याकडे रक्षाबंधनाला किंवा भाऊबीजेला ओवाळलं जातं भावाला, आणि ती स्त्री कुंकुम तिलक करते आणि इडा पिडा जाओ, माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ.
कशा करता बळीचं राज्य हो, तर हे स्त्रीचं संरक्षण करण्यासाठी. कुंकुम तिलक हा त्या व्यक्तीच्या बुद्धीचा नमस्कार आहे, त्या व्यक्तीच्या विचारांना नमस्कार आहे की तुझे विचार बदलू दे आणि ही समानता त्यामध्ये आली पाहिजे. ही सगळी समज जेव्हा येते तेव्हाच खऱ्या अर्थाने समानता निर्माण झाली असं आपल्याला वाटतं. त्यानंतरचं मूल्य आहे ते म्हणजे श्रम प्रतिष्ठा. श्रमाला पण प्रतिष्ठा आहे, कामाला पण प्रतिष्ठा आहे. काम हलकं नसतं मित्रांनो. सगळ्या कामांना सारख्याच प्रकारचं मूल्य आहे. ते मूल्य देण्याचं काम हे त्या व्यक्तीवर असतं, हे त्या व्यक्तीवर असतं. आपल्या घरामध्ये असणारी आई लहान मुलांची शी काढते ना, मग ते काम हलकं झालं का? मोठ्या आनंदाने करते. म्हणजे लहान मुलाला त्याची शिसू काढणं किंवा त्याची स्वच्छता करणं हे काम आई आनंदाने करते. असे सगळ्या प्रकारची कामं जी आहे ती आनंदाने केली पाहिजे आणि त्याला मूल्य मिळवून देण्याचं काम जे आहे ते काम आपल्या माध्यमातून झालं तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने मजा येईल. सार्वजनिक सेवेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. श्रम प्रतिष्ठेची जी अभिव्यक्ती आहे ती आपण व्यक्त केली पाहिजे आणि जे श्रम करणारे लोक आहे त्यांच्याविषयी एक वेगळ्या प्रकारचा आदर वाटला पाहिजे. पूर्वी एक वेगळ्या प्रकारचा प्रघात होता. म्हणजे नोकरीकडे बघताना वेगळ्या प्रकारचं बघायचं, व्यापाराकडे वेगळं बघायचं. म्हणजे उत्तम शेती असं म्हणायचे, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता उलट झाले, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार किंवा उत्तम व्यापार, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती. का? शेतकऱ्याकडे बघण्याची दृष्टी तशी राहिलेली नाही. त्याचं श्रम जे आहे त्या श्रमाला सुद्धा मूल्य असतं, हा विचार आपण केला पाहिजे. दान आपण ज्याला म्हणतो ना त्याचे अनेक प्रकार आहे. म्हणजे मग देहदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, भूदान आहे, गोदान आहे, पैशांचं दान आहे. हे सगळी दानं आहे. या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं जे दान आहे ते म्हणजे श्रमदान आहे. या दानाच्या माध्यमातून क्रांती करता येते आणि हे क्रांती करण्याचं दान आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. माणसाला श्रम केले पाहिजे आणि या श्रमातून व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारचं मूल्य प्राप्त होतं. ते मूल्य प्राप्त करून देण्याचं काम आपल्याला या माध्यमातून केलं जातं. मला जेवढा शेतकरी महत्त्वाचा वाटतो ना तेव्हा सीमेवर लढणारा सैनिक सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजे सैनिक काय काम करतो हे महत्त्वाचं नाही, पण त्या सैनिकाच्या श्रमाला किती मूल्य आहे, शेतकऱ्याच्या श्रमाला किती मूल्य आहे, यामध्ये असणारे सगळे जे घटक आहे ते घटक येतात. थोडक्यात काय तर ही सगळी जी मूल्य आहे ही मूल्य त्याची जाणीव झाली पाहिजे. त्या मूल्यांचा आपण बौद्धिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, त्या मूल्यांचा आपण भावनिकदृष्ट्या विचार केला पाहिजे आणि ती जर मूल्य माझ्यामध्ये रुजली तर माझ्या कृतीतून ती मूल्य दिसली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने मूल्य शिक्षण असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण या ठिकाणी थांबूया. उर्वरित जी मूल्य आहे त्या मूल्यांचा आपण नंतरच्या भागामध्ये विचार करू. नमस्कार.